या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना, संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल। प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे। रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन, रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा। शिवबा संपर्क कार्यालय, बोद्धुल निवास, अशोक चौक, सोलापूर। सभासद व्हा, एकत्र या, संघटित व्हा। संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा। जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वागदरी या शाळेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुसया कलशेट्टी या होत्या। क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन मुख्याध्यापिका रेखा लक्ष्मण सोनकवडे यांनी केले। कार्तिक बनसोडे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेशभूषेत आला होता। विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक समता सप्ताह शाळेत साजरा करण्यात आला। भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन, जनजागृती, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, ज्योतिबा फुले जयंती, व्याख्यान, मार्गदर्शन, चर्चासत्रे, डॉक्टर आंबेडकर व्याख्यान आदी विविध कार्यक्रमांनी सामाजिक सप्ताह सर्व शिक्षकांनी मिळून साजरा केला। त्या संदर्भात तोलन बागवान यांनी माहिती दिली। माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। त्यांचे कार्य अनेक क्षेत्रात पसरलेले आहे, ज्यात सामाजिक न्याय, शिक्षण, बौद्ध धर्म आणि भारतीय राज्यघटना यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे। त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांना होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली। महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले। स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते। कुशाग्र आणि तल्लख बुद्धी असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव भारतरत्न यांचे कार्य अलौकिक आहे। समाजातील प्रत्येक जातीतील गरीब सामान्य जनतेचे नेते ते होते। विरोध हा विषमतेच्या अन्यायाला होता, कोणत्याही एका जाती धर्माला नव्हता। म्हणूनच बाबासाहेबांचे सर्व जाती धर्मातील विषमता नष्ट करून समानता प्रस्थापित करणारे ते महान नेते होते। हुशार व्यक्तिमत्व लाभलेले डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी भरपूर अभ्यास करून देशात सर्वोच्च स्थान मिळवत समाजातील दरी दूर केली, महान कार्य केले, असे मार्गदर्शन करताना रत्नाबाई रेवुरे म्हणाल्या। मनीषा कुणाले यांनीही त्यांच्या बालपण, शिक्षण, पदव्या याविषयी माहिती दिली। प्रमुख पाहुणे वक्ता मारुती शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवनक्रम आणि समाजाप्रती केलेले कार्य याविषयी माहिती दिली। उमेश बनसोडे यांनी महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती सांगितली। अनुसया कलशेट्टी यांनी भारतरत्न महामानव डॉक्टर भीमराव रामजी सपकाळ यांच्याविषयी माहिती दिली। आंबेडकर आडनाव कसे मिळाले, दलितांना मिळत असलेली वागणूक, त्यातून आंबेडकरांचे कार्य याविषयी सांगितले। तोलन बागवान यांनी आभार मानले। यावेळी रेखा सोनकवडे, अनुसया कलशेट्टी, तोलन बागवान, रत्नाबाई रेवुरे, मनीषा कुणाळे हे शिक्षक उपस्थित होते। पालकांनी उपस्थित राहून महामानवाला अभिवादन केले। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा मूलमंत्र देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे। यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते। तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कलशेट्टी मॅडम आणि कुणाळे मॅडम, कंचे मॅडम, बागवान सर आणि माझे बालविद्यार्थ्यांना, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशाला लाभलेला एक हिरा आहे। जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला नसता तर दलितांचा उद्धार झाला नसता। त्यांच्या कार्यप्रेरणेने किंवा त्यांनी जे काही देशाला दिलेलं आहे, जे काही क्रांती घडवलेली आहे, त्याच्यामुळं आज जे दलित वर्ग आहे ते सामान्य माणसासारखं सामान्य सगळीकडेच व्यवस्थित राहू शकतो, जगू शकतो। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळामध्ये, त्याच्यापूर्वी सुद्धा अनेक वर्ष फक्त ब्राह्मणांची सत्ता होती आणि मग तेच लोक शिकायचे, तेच लोक नोकऱ्या करायचे, तेच लोक पुढे। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा मूलमंत्र देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे।
यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करते। तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कलशेट्टी मॅडम आणि कुणाळे मॅडम, कंचे मॅडम, बागवान सर आणि माझे बालविद्यार्थ्यांना, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशाला लाभलेला एक हिरा आहे। जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला नसता तर दलितांचा उद्धार झाला नसता। त्यांच्या कार्यप्रेरणेने किंवा त्यांनी जे काही देशाला दिलेलं आहे, जे काही क्रांती घडवलेली आहे, त्याच्यामुळं आज जे दलित वर्ग आहे ते सामान्य माणसासारखं सामान्य सगळीकडेच व्यवस्थित राहू शकतो, जगू शकतो। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळामध्ये, त्याच्यापूर्वी सुद्धा अनेक वर्ष फक्त ब्राह्मणांची सत्ता होती आणि मग तेच लोक शिकायचे, तेच लोक नोकऱ्या करायचे, तेच लोक